Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती मोठी नामुष्की ओढवली आहे. कारण ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार देवयानी पाटील डोणगावकर यांनी माघार घेतली आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय का अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली. संजय राऊतांनी ट्विट केलं आणि कृष्णा पाटील डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली. म्हणजे देवयानी पाटील डोणगावकर ज्यांनी माघार घेतली आहे ते सुद्धा आता ठाकरे गटाच्या एक प्रकारे त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. परंतु तरी सुद्धा संभाजीनगर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा उमेदवार आहे. आता तुम्ही म्हणाल जर उमेदवाराने माघार घेतली आहे, अधिकृत उमेदवाराने माघार घेतली, अर्ज मागे घेतलाय, तर ठाकरे निवडणुकीत कसे काय, त्यांचा पक्ष निवडणुकीत कसे काय, तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं नाट्यमय राजकीय घडामोडी काय घडल्या आहेत, आरोप प्रत्यारोप नेमके काय होत आहेत, ज्या उमेदवाराने माघार घेतली, ठाकरेंनी ज्यांच्यावरती कारवाई केली, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते सुद्धा आता माध्यमामध्ये समोर आलंय. त्यामुळं संभाजीनगरचं हे नाराजी नाट्य, राजकीय थरारनाट्य मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे ठाकरे गटाने सुद्धा शिवसेनेच्या नेत्या, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांना तिकीट दिलं आणि साधारण ही निवडणूक ठाकरे गट विरुद्ध भारतीय जनता पार्टी होईल असं चित्र होतं. आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी देवयानी पाटील डोणगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि उद्धव ठाकरे गटाची अडचण झाली आणि संध्याकाळ होईपर्यंत संजय राऊतांनी ट्विट केलं आणि डोणगावकर कुटुंबाची शिवसेनेतून एक प्रकारे हकालपट्टी केल्याचं पाहायला मिळालं. परंतु तरी सुद्धा तिथे शिवसेनेने दुसरा उमेदवार एक प्रकारे निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला होता. गणेश लोखंडे यांचा ठाकरे गटाकडून अर्ज भरण्यात आलेला होता. म्हणजे शिवसेनेने 2 अर्ज भरलेले होते. ज्या डोणगावकरांनी माघार घेतलेली असली तरी सुद्धा गणेश लोखंडे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि तिथे ठाकरे गट विरुद्ध भाजप अशीच लढाई होणार आहे. अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली आणि त्यानंतर निवडणुका बिनविरोध झाल्या. पण संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांनी माघार घेतलेली असली तरी सुद्धा निवडणूक बिनविरोध होत नाहीये. तिथे गणेश लोखंडे मशाल चिन्हावरती निवडणूक लढतात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात. आता हे झालं साधारण चित्र, काय घडलं आणि कसं तिथे घडतंय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डोणगावकरांनी माघार का घेतली, ज्यांची पक्षातून हकालपट्टी केली ठाकरे गटाने, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 11 वाजता नोटीस देण्यात आलेली होती. ही नोटीस कसली होती तर कृष्णा पाटील डोणगावकर हे गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत आणि त्यांना नोटीस मिळाली की तुमचं गंगापूर सहकारी साखर कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात येईल, अशा प्रकारची ती एक नोटीस होती. आणि त्यांचं वर्जन असं आहे की हा दबाव तंत्राचा भाग होता. त्यामुळं नोटीस आल्यामुळं ठाकरे गटाच्या उमेदवारांनी माघार घेतली का, आणि सोबतच त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जिल्हा परिषदेची जिल्हा बँकेची सुद्धा निवडणूक लढायची होती, जी की आता निवडणूक जाहीर झाली आहे संभाजीनगरमध्ये. आणि त्यामुळं 2 निवडणुका आम्ही लढू शकणार नाही याची कल्पना आम्ही यापूर्वी अंबादास दानवे यांना दिलेली होती. त्यामुळे तुम्ही 2 अर्ज भरा असं मी त्यांना सुचवलेलं होतं, असं त्यांचं वर्जन आहे. आणि दुसरीकडे ठाकरे गटाने दुसरा उमेदवार सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरवलेला होता. पण आता यामुळे उद्धव ठाकरेंची कोंडी कशी झाली आहे बघा. लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक, महानगरपालिकेची निवडणूक, एकेकाळी बालेकिल्ला होता शिवसेनेचा, ठाकरे गटाचा संभाजीनगर, तो सगळा बालेकिल्ला आता भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेने एक प्रकारे काबीज करून घेतलाय. आणि आता ज्या वेळेला जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होते आहे आणि विधान परिषदेच्या जागेवरती, जी जागा खऱ्या अर्थाने इथून मागच्या वेळेला अंबादास दानवे निवडून आलेले होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये, औरंगाबाद, जालना, संभाजीनगर, जालना, तर त्या ठिकाणी सुद्धा उद्धव ठाकरे गटाची कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की कृष्णा पाटील डोणगावकर हे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटामध्ये नाराज असल्याची चर्चा होती. कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना एक प्रकारे उमेदवारी देण्यात आलेली होती. ते शेंदुरवादा गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि त्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी एक प्रकारे त्यांना त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या पत्नीला आमदारकीचं तिकीट देण्यात आलं असं साधारण चर्चा होती. पण त्यांच्या माघारीमुळे आता उद्धव ठाकरे गटावरती मोठी नामुष्की उडवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा एक प्रकारे जी विधानं करण्यात आली किंवा ज्या पद्धतीने राजकारण तिथे घोडेबाजारीचं चाललेलं आहे, त्यामुळं सुद्धा ही निवडणूक कशा पद्धतीने पुढे जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष होतंच. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देवयानी पाटील डोणगावकर यांनी माघार घेतली आणि दुसरीकडे अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी सुद्धा या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळं आता समोर उमेदवार कोण आहेत तर MIMचे इसाक खान आहेत, दुसरीकडे ठाकरे गटाचे गणेश लोखंडे आहेत
आणि भाजपचे सुहास शिरसाट. त्यामुळे तिरंगी लढत ही होईल. पण साधारण मतदारांची संख्या जर आपण विचारात घेतली तर ही लढत एक प्रकारे एकतर्फी दिसते आहे. त्यामुळं भाजपचा इथे विजय होण्याची शक्यता अधिक आहे. ठाकरे गटाच्या सदस्यांची संख्या विचारात घेता, MIMच्या सदस्यांची सदस्य संख्या विचारात घेता. पण ही लढत भाजपसाठी जेवढी प्रतिष्ठेची होती तेवढीच लढत ती अंबादास दानवे आणि परिणामी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी सुद्धा महत्त्वाची होती. त्यामुळं जे क्रायसिस निर्माण झालेलं आहे उमेदवाराच्या माघारीमुळं ते उद्धव ठाकरे एक प्रकारे कसं निस्तरणार, मराठवाड्यामध्ये कशी रणनीती बदलण्यात येईल हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु ज्यांची हकालपट्टी झाली आहे किंवा ज्यांच्यावरती संजय राऊतांच्या ट्विटनंतर कारवाई करण्यात आली आहे ते कृष्णा पाटील डोणगावकर यांनी माघार का घेतली, त्यांच्यावरती कशा पद्धतीचे एक प्रकारे त्यांचे जे आरोप आहेत आमच्यावरती दबाव टाकण्यात येतोय, आम्हाला नोटिसा पाठवण्यात येत आहेत, त्यांनी या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यांची स्पष्ट भूमिका स्पष्ट केली आहे. ते नेमकं काय म्हणतात ते सुद्धा मला ऐकवायचं आहे. सुरुवातीलाच ज्यावेळेस उमेदवारी आमची जाहीर केली, अंबादास दानवेंनी मला माझ्या मिसेसचा फोटो मागवला आणि मी तो देत असतानाच सांगितलं की मी हे पाठवतोय, परंतु पर्यायी उमेदवार तुम्ही भरून ठेवा. माझ्या नावावरती एक झालं असतं की मला थोडंसं शिंदेच्या गटातली जी मतं आहेत ती मला मिळतील असं माझ्या अपेक्षित होतं. कारण की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान माझे असे प्रयत्न होते की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून ह्या जिल्ह्यात शिवसेनेचं प्राबल्य पूर्वीपासून होतं तर ते कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करावे. तर मला अशी खात्री होती की ते मला प्रत्यक्ष मदत करतील. परंतु त्यांचं काल परवापासून ज्या पद्धतीनं पॅचअप चालू आहे त्यांची मदत या ठिकाणी मिळण्याची शक्यता दुरापास्त झालेली आहे. आणि असं ही फक्त निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही म्हणून आमचे 2 फॉर्म्स होते. तर ते 2 फॉर्मपैकी निवडणुकीची शक्यता आता एकंदरीत सगळी निवडणूक जर आपण पाहिली तर ही खर्चिक निवडणूक होती आणि त्याच्यातनं काही निघत असेल निकाल तरच ती निवडणूक लढण्यात अर्थ होता. ज्या दिवशी माझी उमेदवारी फायनल झाली किंवा जाहीर केली पक्षाने त्याच्या दुसऱ्या दिवशी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लागल्यात आणि तिथं मी आणि माझी पत्नी दोघंही संचालक आहेत. मी सहकारात काम करणारा कार्यकर्ता आहे. म्हणून जे माझे म्हणजे पक्के माझे जिथं मी काम करतो सहकारात, जिथं मी ऑलरेडी संचालक म्हणून काम करतो, ती निवडणूक माझ्या दृष्टीने महत्वाची. ह्या निवडणुकीचा निकाल तसाही आता या काल परवाच्या 2-3 दिवसाच्या याच्यावरून लक्षात आलं होतं की हे काही जमण्यासारखं नाही. तर मी अंबादास दानवेंना हे कानावर घातलं की हा सगळा असा प्रकार शिंदेच्या पक्षाकडनं मला काही रिस्पॉन्स, मी काल परवापर्यंत त्यांना भेटून त्यांची मदत मागण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्याकडनं तो काही प्रतिसाद मला मिळाला नाही. आता त्यांचं युती आता वरतून काय त्यांचं प्रेशर आहे कसं आहे सगळ्या पद्धतीने. आता रावसाहेब दानवेंचं तुम्ही स्टेटमेंट वाचलं असेल अंबादास यांच्याबद्दल, अब्दुल सत्तारांबद्दल, तर ते सगळं प्रेशराईज करून त्यांनी हे सगळं केलंय. मलाही माझ्या कारखान्याला आज मला नोटीस मिळाली 79ची माझं संचालक मंडळ बरखास्त करायची. 1 तारखेच्या आउटवर्डमध्ये प्रादेशिक सहसंचालक साखर नीती काढली, ती 1 तारखेला नसेल काढली, 2-3 तारखेला काढली आणि मला ती आज मिळाली. म्हणजे माझं संचालक मंडळ बरखास्त करायचं. ठीक आहे, मी त्याला काही घाबरत नाही. कोर्टातनं जाऊन मी त्या गोष्टी केल्या असत्या, आम्ही काही चुकीचं काही काम केलेलं नाहीये. परंतु माझी जिल्हा बँकेची निवडणूक आणि या सगळ्या याच्यातलं चित्र पाहता आमच्याकडे ऑलरेडी सबस्टिट्यूट कॅन्डिडेट होता. तर ही निवडणूक बिनविरोध तशी होणार नाहीये. तर उगा आहे ते घालवायचं आणि दुर्लक्ष होईल ह्या हिशोबाने मी जिल्हा बँकेची निवडणूक आणि साखर कारखान्याचं हे सगळं याच्यातनं मी हा निर्णय घेतला की आपण थांबून जाऊ. हे करण्यापूर्वी मी सृष्टींच्या नोटीस दिली कारखान्याची भाजपने. हो, नोटीस तर तो त्यांचा प्रकारच, जो दबाव टाकण्यासाठी ती नोटीस दिली आहे तर मला 100%, पण त्यांच्या दबावाला मी काही भीक घालत नाही. असे मी ते आम्ही काही चूक केलंच नाही तर त्याची उत्तरं देऊ. पण त्यांचा तो टायमिंग जो आहे तो दबाव टाकण्याच्या प्रकाराचाच तो टायमिंग आहे. माघार का घेतली? माघार माझे त्या दबावाला भिवून नाही मी माघार घेतली. मला माझी जिल्हा बँकेची निवडणूक आहे. मला मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही संचालक त्या ठिकाणी आहोत आणि आम्ही सहकारात काम करणारी माणसं आहेत. ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा बँकेची निवडणूक लागली आणि मला जिल्हा बँकची निवडणूक ही महत्वाची आहे. माझ्या कुटुंबातले सदस्य गेल्या 30-40 वर्षापासून त्या जिल्हा बँकेत काम करतात आणि म्हणून मग दोन्ही निवडणुका मला एका वेळेस लढणं शक्य नव्हतं. म्हणून मी विनंती केली की आपला पर्यायी जो उमेदवार आहे लोखंडे त्यांचा फॉर्म ठेवा, माझा विड्रॉ करून घ्या
निवडणुकीचा निकाल कसाही झाला तरी तो एकच लागणार आहे, म्हणून मी तशी विनंती केली, त्यांच्या कानावर घातलं आणि माझा फॉर्म पत्नीचा मी विड्रॉ करून घेतला. अंबादास दानवेंचं असं म्हणणं आहे की त्यांनी माघार घेतली की नाही मला माहित नाही, पण अख्ख्या पक्षाने आम्ही आमचा उमेदवार बदललेला आहे, हा आमचा नवा अधिकृत उमेदवार. हो 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 आहेत. मी माझी नाव जाहीर करण्याच्या आधीच मी अंबादास दानवेंना विनंती केली होती की पर्यायी उमेदवार ठेवा किंवा मला पर्यायी उमेदवार राहू द्या, तो मुख्य उमेदवार ठेवा. पण त्यांनी मला उमेदवार म्हणून घोषित केला आणि दुसरा आमचा पर्यायी उमेदवार होता. एबी फॉर्मवर दोघांचेही आमची नावं होते. माझा फॉर्म जर उडाला काही टेक्निकल कारणामुळे किंवा माझ्या विड्रॉलमुळे, तर ते पर्यायी उमेदवार राहणार होते आणि ते आमचे पर्यायी उमेदवार आहेत. जिल्हा बँकेत जे झालं त्याचा बदला घ्यायचा होता पक्षाशी तुम्हाला. जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद नाही, जिल्हा परिषदेत माझा प्रयत्न होता भाजपला बाजूला ठेवायचा. तोच प्रयत्न आताही होता, पण आता ते गणित जुळत नव्हतं. शिंदेच्या शिवसेनेची जी मतं मला मिळणार होती ती एकंदरीत ते काल परवापासून जी काही एक्सरसाइज त्यांची चालू आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, आणि तुम्ही पाहिलं असेल रावसाहेब दानवेंनी सरळ ऐश्वर्य टिकवायचं असेल तर असं तसं करून चालणार नाही, अशा प्रकारचा दम जर ते विद्यमान आमदारांना देत असतील तर ते काय ज्या निवडणुकीचं काही निकाल नीटनेटकाला ते एकंदरीत त्या सगळ्या माझे प्रत्येकाशी संबंधित जालना जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांशी आणि संभाजीनगर जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांशी. परंतु गेल्या 2-3 दिवसापासून त्यांची मुंबईला जी 3.5 तासाची बैठक झाली त्याच्यानंतर त्यांचं जे काही रिस्पॉन्स आहे तो काही नीटनेटका नाहीये आणि म्हणून मग ती पण निवडणूक घालवायची, जिल्हा बँकेची पण निवडणुकीत दुर्लक्ष करायचं, असं दुहेरी आम्ही अडचणीतले लोक आहोत, 2-2 निवडणुका नाही लढू शकत. म्हणून मी निर्णय घेतला की आपण विधान परिषदेला थांबून घेतलं पाहिजे आणि जिल्हा बँकेवर लक्ष केंद्रित करून आता तिथंही अतुल सावे सारखा एवढा मोठा माणूस स्वतः जिल्हा बँक निवडणूक लढवतायत म्हणजे या जिल्ह्यात किंवा एकंदरीतच भारतीय जनता पार्टीला कोणाला जिवंत ठेवायचंच नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. मलाही दमबाजी करण्याचा प्रयत्न केलाय, मलाही नोटीस पाठवली आहे. त्यांच्या नोटीसला मी काही भीक घालत नाही, मी त्याची उत्तर देईल, मी काही चुकीचं केलेलं नाही, त्याच्यामुळे मला त्याचं काही घेणं नाही.